मग ते माहिती का तुला माहिती नाही बोलायला यायचं नाही तेव्हा कुठे होता तू मेंबर म्हणून कुठे होता इथे थांब इथे थांब आता तू आलास ना तू रेकॉर्डिंग दाखव ना भाऊ तुझ्या हातात आहे ना मोबाईल त्यांनी कोणी आमच्या पद्धतीने आम्ही आलोय आता मनसेवाले महाराष्ट्र सैनिक राजसाहेब ठाकरेंच्या महाराष्ट्र सैनिक गाडतो इथे अरे बोल माफी माफी माग माग माफी माग सॉरी नाही परत हात जोडून आम्ही परत मराठी बोलायचं आता नाही काय इंग्लिश बोलणे बापांना बोलो बांधले नाही त्याच्या बापांना बोलो क्या क्या का क्या शिव्या देतो का तू दादागिरी एवढी झाली का तुझी अजून पण सांगते हार्टचे पेशंट बोलू नका आम्ही बोलत नाही आपण तू कशाला मराठी माणूस 2% काय क्या तुम्ही असणार त्यांना त्रास झाला ना बोलायला नाही त्यांना त्रास झाला तर तुम्ही असणार मला पगार नाही थांबा त्याची लावतो तुला 12च्या भावात घालवतो थांब 2 मिनिटं थांब तुला शिव्या घालतो का हमको बोल रहे रूम खाली करो आप बताओ ठीक है एग्रीमेंट खत्म हुआ लेकिन हमने नोटिस दिया है ऑफिशियली रात्री मी 2 वाजता माझ्या बाळाला नेलं मी डॉक्टरला फोन करू शकते आता कुठं जाईल ते एग्रीमेंट संपलं तर नोटीस दिलेलं खाली करणार आहे म्हणून दिला ना बस मग तिला काय पाहिजे ते दे आता And I am calling Rasainik Bangar on Mr. Bangaria right now. कोण येऊ दे I have to take an immediate action and ask him to I want him to vacate the flat within 2 days. Not even today and tomorrow is the ultimate days, madam. I can do. I cannot have this. Nobody is allowed. I want him to vacate it tomorrow. He cannot. It can. So, madam, he has to vacate the flat today. In fact, he should be allowed. आजच्याच रूम खाली करा म्हणते अच्छा असं पण नोटीस देतात कामावरून लोकांना काढते बिना नोटीसचं काढते काही नसताना मराठी माणसाला त्रास देते ही बाई मराठी माणसाला त्रास देते तर 2% बोलते ना आता शिवी पण घातली त्यांनी शिवी घातली ना बघितलं ना तुम्ही talk to him right now and have this stopped immediately. Immediately. Otherwise, I am any which ways I have called Mrs. Bangar, who is the head of Rasainik. And your son has to come now because I have to make a police case. So you will have to talk to him now. You will have to talk to him. Ask your son to call me right after his operation is done. Now he's out of the OT. Ask him to call me. I will want him to take an immediate and want him here. In front of the owner, this thing should happen. I'm not going to entertain these things. I want them to vacate the flat tomorrow. पाहू शकता या माणसाला त्रास व्हायला लागलाय त्रास होतोय इथं बसलात ना हे लोक हॅरेसमेंट करतात आणि यांचा मुलगा 3 महिन्याचा आहे आजारी आहे पाहू शकता हे लोक बाहेरून येऊन दादागिरी करतात लवकर 5 महिन्याच्या बाळाला घराच्या तू आईला मला कसं सांगतो हो राहू द्या ती समजावाच्या लायकीची लोक नाहीयेत कुठं समजावतो और इनको हीरानंदानी में भोकरवाड़ा से ये आया है इनको हीरानंदानी में मेन गेट से अभी कल तक भी अंदर जाएगा बघा काका शांत वरती ना नितेश थांब ना नितेश
आपकी वजह से वो ऐसे हालत में है ना। आपको नीचे किसने बुलाया? नितेश मैं तो थी नहीं। तो आप सीधी तरह से बात करने के लिए आने का ना मैम, आप सीधी तरह से बात करने के लिए आने का ना फिर आए हम लोग क्या बोले क्या आप लोगों को? आपसे उनसे बात करने का कोई मतलब ही नहीं। क्यों मतलब नहीं तो ऐसे और ऐसे बात करते हो? शांत कूल डाऊन. अरे त्याची तब्येत बघ ना काय कशी झाली. वो कोई भी होने दे. या लोकांनी त्यांना शिव्या दिल्यात. पाहू शकता तुम्ही, हे लोक आहेत ना आम्हाला आतमध्ये येऊन पण नाही देत आणि ह्या त्यांच्या वडिलांना त्रास होतो एवढा. पाहू शकता तुम्ही, पण हे लोक आम्हाला आतमध्ये जाऊन देत नाही. तू कल से आ मत इधर. तू मेरे को अभी कल से हे बघा आता वॉचमॅनला पण बोलतात का तुम्ही येऊ नका, हा उद्यापासून येऊ नका. प्रत्येक मराठी माणसाला हे बोललं जातं. साडून के डॉक्टर बघ कुठे आहे? काका काका थोडं रिलॅक्स व्हा. रिलॅक्स हो, रिलॅक्स व्हा. पाणी दे दादा, पाणी घे ना. आणि त्यांना वरती घेऊन जा तू. अरे हो त्यांना हात नको लावून देऊ. इकडे त्याचा तुम्ही हात लावू नका अजिबात. आता दाखवू नको तो बघ. हे मनोज त्याला साईडला कर. हो नका मारू तिथे, सोडा सोडा वारा आवाज ॲम्ब्युलन्स करून घ्या. ॲम्ब्युलन्स बोलाव मॅडम काय गडबड तकलीफ दे रहे बहुत हाल आज का खाली करो बोल रहे हैं. आज क्या अरे क्या निकाला जिस आदमी को? उसने सामने से फोन किया. ऐक ऐक याला बाजूला काढ. पप्पा को बुलाया. त्याला सांगितलं का? पप्पा को ते आता हे दाखवतंय, ऐसे कैसे अंदर लेके गए वगैरह. सहानुभूती दाखवतंय. मी हे करतोय ते करतोय. नेमकं शिव्या घातल्या त्यांना. मगाशी शिवी दिली. गायकवाड हे गायकवाड त्याचं नाव काय? याला बाजूला काढ ना, त्याला म्हणा याला साईडला का? अरे समजू याला हो तुम्ही साईडला इथून. मनोज यांना साईडला काढ, याला बाजूला काढ. सोड ना तू. मनोज हा हा तू आता नको सांगू. त्यांचा ब्लड प्रेशर वाढवला सगळ्या गोष्टी. शिवाय पण घातल्यात त्यामुळे हो ताई तुम्ही त्यांना इथं बसवा. इथं बसवा. साजन सरांना सांगा मी बोलतो जरा तुम्ही. हो साजन सर येऊ का तुमचे मी इथं जरा. अहो मी हो साजन सर नाही ते काय नाही बोलत. गावीवाल्याने मी ना ओळखत बोलतात. मी आतमध्ये येतो पर्सनली बोलूया थोडं. आता यांना पण ऐकू द्या. त्याने बोलायचं काय नाही. मी काय म्हणतो 1 महिना टाइम दिला त्यांनी केलं नाही. मला काय ते खंडन झालं ते त्याच्याबद्दल त्याला काय वाटलं तू गेटचं आतमध्ये काय डॉन आहे का? मी तुम्हाला आधी सांगत होती, तुम्ही आवाज चढवून बोलू नका. ताई, त्याचा त्रास थांबा, होतो. ताई. मी 4 वेळा बोलत होती तुम्हाला. बोलली ना? ऐका जरा. शिव्या घातल्या डायरेक्ट. नाही ऐका ना. नाही ऐका समजून घेतील ते. थांबा जरा. त्यांना ओनरनी दिला. आता मी माझ्या पप्पांना खाली आणलं होतं ते बोलायसाठी. तर खाली येऊन पप्पांवरती आरेरावी करत होते. पप्पांच्या अचानक खूप जास्त छातीत दुखायला लागलंय. आता आम्ही त्यांना हॉस्पिटलला नेतोय. त्यांना ऍक्च्युली त्यांना हार्टचा प्रॉब्लेम आहे. त्यांच्या ह्याच्यामध्ये स्टेन टाकलेली आहे. डोक्यामध्ये त्यांच्या गाठ आहे. आम्ही त्यांना सांगितलं सुद्धा नाही की त्यांच्या डोक्यामध्ये गाठ आहे ते. तरी ही लोक त्यांच्यावरती आरेरावी करून हे उलटा सुलटा बोलून त्यांना हे करत होते. अक्षरशः माझ्या पप्पांची इतकी तब्येत बिघडली आहे ना की आता ते लोक सांत्वन करायला येतात की हे बोलव, ॲम्ब्युलन्स बोलव, हे कर ते कर. मी त्यांना तेव्हा पण सांगत होती ना, अजूनपर्यंत मराठी माणसांना त्रास द्या. आता ती मला बोलत होती आत्ताच्या आता रूम खाली करा, आत्ताच्या आता रूम खाली करा. बोलायची पद्धत आहे. सगळं शिव्या वगैरे देत होते माझ्या वडिलांना. ही बोलायची पद्धत आहे का? माझं 5 महिन्याचं बाळ आहे. मी त्यांना सांगते की माझं 5 महिन्याचं बाळ आहे. मी आता लगेच रूम खाली करून कुठे जाणार आहे? तरी ते ऐकायलाच तयार नाही. तुम लोग गेट के बाहेर जाओ, तुम लोग गेट के अंदर चाहिए ही नाही. कुठे जाणार आहे मी 5 महिन्याचं बाळ घेऊन? रात्री 2 वाजता मी बाळाला घेऊन मॅडम गेले. यांच्या ज्या चेअरमॅन आहेत यांनी आमच्या समोर मागाशी आरेरावी करत यांच्या वडिलांना हार्ट अटॅक येईल एवढा त्रास दिलेला आहे. याच्यापूर्वी 2% मराठी माणूस तुमची इथे हिरानंदिनीमध्ये राहण्याची लायकी नाही या भाषेमध्ये ते बोलतात. याच्या अगोदर त्यांनी 3 लोकांना मराठी माणसांना कामावरून काढलेलं आहे. आणि ह्या ताईंचा 5 महिन्याचा बाळ आहे. फक्त त्यांचा अग्रीमेंट संपला आहे.
रिन्यू त्या करतील किंवा ते दुसरीकडे फ्लॅट घेतील ती गोष्ट वेगळी, पण 5 महिन्याचा बाळ असताना देखील ह्या मराठी ताईंना, ह्या परप्रांतीय माणसांनी, ज्या महिलांनी त्रास दिलेला आहे की तुम्ही आत्ताच्या आत्ता लहान बाळाला घेऊन घराच्या बाहेर जावा, कुठे पण राहा, अशा ज्या आणि ह्या हिरानंदानी सोसायटीमध्ये दाखवा येते सगळीकडे परप्रांतीयांची मजुरगिरी चालू आहे आणि हे हिरानंदानी सर्व काही शोषत आहे. याच्या पलीकडे पोलिसांना देखील आम्ही 1.5 तासापूर्वी 112ला यांनी कॉल केला होता. 1.5 तास उशीर गेला तरी पोलीस आले नाही. आत्ता पोलीस काहीतरी आलेले नाही या ठिकाणी. महिला पोलीस आलेले नाहीयेत. महिला पोलीस अजून आलेल्या नाहीयेत. मला असं वाटतं त्यांनी पण पोलिसांना फोन केलेला होता. त्यांच्या बाजूने 2 जेंट्स आलेले आहेत. अजून महिला काही तशा आलेल्या नाहीयेत. 112ला कॉल करून देखील आपण 1 वाजता सुमारे 1 वाजता दुपारी महिला पोलिसांना 112 नंबर या कॉलवर कॉल केला होता आणि त्या कॉल केल्यानंतर सुद्धा आता 2:30 वाजलेत तरी सुद्धा अजून एकही पोलीस नाही आले. लेडीज पोलीस यायला पाहिजे होते, अजून त्यांच्यासोबत एकही लेडीज नाही आहे आणि त्यामुळे एवढा वेळ का लागतो पोलिसांना सुद्धा यायला, कारण इथं विषय असा आहे की महिलांच्या सुरक्षेचा विषय आहे आणि हे बाहेरचे लोक जे परप्रांतीय येतात आणि इथं जे आपल्या मराठी माणसाला जे शिवीगाळ करतात हे चुकीचं आहे. त्यामुळे आम्ही जाब विचारायला आलो तरी आम्हाला सुद्धा गेटच्या आतमध्ये त्यांनी येऊन दिलं नाही. पण शिवीगाळ केली ना म्हणून एवढा त्रास झालाय. मी सांगत होती त्यांना तुम्ही कमी आवाजात बोला, शांततेत बोला, तरी पण ते शांततेत बोलायला तयारच नाहीयेत. तुम्ही आताच्या तरुण खाली करा, ही कुठली भाषा आहे? शांततेत पण माणूस बोलू शकतो. मी त्यांना एवढं सांगते की माझ्या वडील आजारी आहेत, हार्टचे पेशंट आहेत, तरी त्यांना आता त्रास झाला की त्याला जबाबदार कोण असणार रे? क्या शिव्या देतो का तू? दादागिरी एवढी झाली का तुझी? मी अजून पण सांगते हार्टचे पेशंट आहेत, बोलू नका. आम्ही बोलत नाही. आपण तू कशाला सांगतो? मराठी माणूस 2% काय क्या? तुम्ही असणार. त्यांना त्रास झाला ना, बोलायला नाही, त्यांना त्रास झाला तर बरोबर तुम्ही असणार. ते मला पगार नाही त्याच्यामध्ये नाही थांबा, त्याची लावतो तुला 12च्या भावात घालवतो. थांब 2 मिनिटं थांब. तुला शिव्या घालतो का? हमको बोल रहे हैं रूम खाली करो, आप बताओ. ठीक है, एग्रीमेंट खत्म हुआ लेकिन हमने नोटिस दिया है ऑफिशियली. रात्री मी 2 वाजता माझ्या बाळाला नेलं. मी डॉक्टरला फोन करू शकते आता. कुठं जाईल ते? एग्रीमेंट संपलं तर नोटीस दिलेलं आहे खाली करणार आहे म्हणून. दिलं ना बस. मग तिला काय पाहिजे ते दे आता. And I am calling Rasayani Magar on this Bangalore right now. कोण येऊ दे. I want him to take an immediate action and ask him to leave. I want him to vacate the flat within 2 days. Not even today and tomorrow is the ultimate day, madam. I think I cannot have this. Nobody is allowed. I want him to vacate it tomorrow. He cannot. It can. So, madam, he has to vacate the flat today. In fact, he should be allowed. आजच्याच रूम खाली करा म्हणते. आज असं पण नोटीस देतात, कामावरून लोकांना काढते, बिना नोटीसचं काढते. काही नसताना मराठी माणसाला त्रास देते ही बाई. मराठी माणसाला त्रास देते तर 2% बोलते. ना आता शिवी पण घातली त्यांनी. शिवी घातली ना, बघितलं ना तुम्ही. talk to him right now and have this stopped immediately. जनरल बॉडी मीटिंग रहता है, उसमें वो तय कर सकते हैं टेनेंट को रखना है कि नहीं रखना है. वो अकेली नहीं तय कर सकते. वो सब वही करते. तो सब लोग बैठ के वो तय करते हैं कि रेंट में देना है कि नहीं देना है. ऑनर्स के बीच का बात रहता है और जो भी कुछ होता है उसमें वो अकेला वो डिसीजन नहीं ले सकती है. हाँ, फिर चप्पल तो कभी गेस्ट का भी चप्पल रहता है बाहर, तो सीधा अंदर लो एक भी चप्पल नहीं, डस्टबिन नहीं, बच्चे का साइकिल बाहर ऐसे बच्चे
गैलरी में ही सुखाते हैं ना, विंडो है ना, इस पे डाल। लेकिन तुम तुम्हारे घर के अंदर सुखाते हो, उसके घर के अंदर तो नहीं जाते ना। बस वही इशू है। कई बार मैं बोलती हूँ मॅडम को बोलो आता ही सोसायटी आहे, सोसायटीच्या आतमध्येच तिने पाहिजे ना, बाहेर गाड्या लागतात त्या गावाल्या पोरांच्या. इधर्मातला गावाडे हटा बोलली ना, आम्ही एक दिवशी ऐकलं तिथं इधर्मातलं. मग ती काय तुम्ही एकत्र एकजूट होऊन गेलं तरी ती काय करू शकता, काही नाही करू शकत. काय प्रॉब्लेम, अडचण काय आहे मला सांगा मग. पुढे गेलो तुमची ओळख द्या मॅडम, ओळख द्या. मी अदिती होणार, मी जिल्हाध्यक्ष आहे मनसेची रायगडची. ह्या विधानसभा संघटक आहेत पूजाताई आणि या कंपनीच्या संघटक आहेत मनीषाताई. तुमच्या भरपूर तक्रार आल्या, टेनंट्सला स्पेसिफिकली तुमच्याकडनं भरपूर त्रास होतो. ओनर्स लोकांशी बोलल्यावर हे लक्षात आलं की त्यांना काहीच अडचण नाही आहे, फक्त अडचण तुम्हालाच आहे. मग प्रॉब्लेम कुठे होतो? मी सगळ्यांच्या ओनरशी त्यांच्या टेनंटच्या फोनवरती बोलतो. तुम्ही मला लिस्ट देण्यापेक्षा मला हे सांगा की तुम्हाला नक्की अडचण काय आहे. मराठी माणसाची अडचण काय? तुम्ही नेहमी बोलता मराठी माणसं इथे राहून देणार नाही, बाकीची माणसं आहेत जगात एकेकाला बाहेर काढणार. मराठी माणसं तुमच्याकडे रेकॉर्डिंग आहे, ते आमच्याकडे रेकॉर्डिंग आहे ते बोललेलं. मराठी माणसाचं काय प्रॉब्लेम नाही नाही, मराठी माणसंच राहतात असं नाही आहे मॅडम. जर असतं तर मला असं एवढी आणि मराठी लोक माणूस तक्रार सगळ्यांनाच करणार. त्रास आहे, मराठीचं काय सगळ्यांनाच त्रास आहे तुमचा. एवढं लहान मुलांना इथे ठेवून देत नाही तुम्ही. आता लहान मुलं कुठे खेळणार या एरियात ठेवतात नाही, खेळायची जागा म्हणजे रोडवर खेळणार का ते लोक? सायकल जागा केली आहे सोय. सायकल वगैरे इथे फिरायला काय प्रॉब्लेम येतो का? इथे सायकल वगैरे लहान मुलं ते त्यांचे आई वडील बघतील. तुमचं काय प्रॉब्लेम आहे? सेक्रेटरीच्या टेरिटरीमध्ये काय येतं तुमच्या की तुम्हाला टेनंटला त्रास द्यायचा? तुमची तक्रार आहे बघा, सिक्युरिटी पासून आहे, सिक्युरिटीवाल्यांची पण तक्रार सगळ्यांची आहे आहे. तुमची, ठीक आहे. सिक्युरिटीवाले पण बोलत आहेत आम्हाला ना सुट्टी देते, एक सुट्टी जी कायद्याने पाहिजे सुट्टी रविवारची ती पण नसते. त्यानंतर एखादी सुट्टी घेतली तर 12 ऐका ना 12 तास लावून त्यांची तुम्ही करून घेता पडते बरोबर. त्यानंतर त्याला जर समजा एखादी सुट्टी घेतली तर नंतर तुम्ही 12 तास सुट्टी करून ते मॅच करता बरोबर. त्यानंतर बाकी जर कुठली सुट्टी त्यांना नसते आणि रविवारची जी कायद्याने सुट्टी आहे आपल्याकडे असते ती पण देत नाही तुम्ही. पहिली गोष्ट PF कट होत नाही, ESIs कट होत नाही त्यांची. बरं त्यांच्यावर एवढे हॅरेसमेंट आहे की ते ड्युटीवर आले ना तर उद्या त्याची नोकरी राहील की नाही राहील सांगता येत नाही. तुम्ही ऑन द स्पॉट त्यांना काढता, ऑन द स्पॉट काढता. तो जर माणूस बालबच्चेवाला असेल त्याचा तुम्ही मराठी माणसालाच का काढता? मराठीमध्ये बोला. नाही तुम्ही मला लिहून द्या. इथे एवढी सगळी लोक आहेत, तुम्हाला काय त्रास आहे, यांना त्रास आहे, सगळ्यांना त्रास आहे, सगळ्या मराठी लोकांना त्रास आहे. किती नाही लिहून द्या की मराठी ते लिहायला ग्रंथ होईल एवढं त्रास तुमच्यावर कंप्लेंट आहे. तुम्ही लिहून द्या. आमच्याकडे तुमच्या तक्रार आहे, तुम्ही लिहून द्या की मराठी माणसं का नको आहेत. तुम्ही असं नाही बोलले. इथे साधे कपडे वाळत करतात. आता मी उभे आहे, कपडे वाळत करते तरी तुम्ही त्यांना बोलताय कपडे वाळत घालायचे नाही. आम्ही का तुम्ही त्रास देताय? मी आमच्या तक्रारीमुळे इकडे यायला लागलंय. तुम्ही लिहून द्या. तुम्हाला कायद्याने जर जायचं असेल आम्ही बोलतोय ना तुमच्याशी. आमच्या हे तुम्ही आहे ना एक लक्षात घ्यायचं आता. तुम्ही किती तिघं सिक्युरिटी आहे ना, ठीक आहे, तिघं जण आहे, तिघं हाऊसकीपिंगवाले आहेत ना, उद्यापासून कामावर यायचं नाही तुम्ही. कारण हे प्रॉब्लेम तुम्हाला पण आहे. गेट सोडा तुम्ही. ही बाईक किती गेट हँडल करते बघू आपण. 24 तास थांबणार काय गेटवर? हे बघ आज त्या ह्याच्यावर कंडिशन आली ती उद्या तुझ्यावर येणार. आणि त्या भांगरसाहेबांची धमकी आम्हाला देऊ नका. तुमच्या जागी ते मी बघेन, त्यांच्याशी बोलेन. दुसऱ्या कोणाला आम्ही लावून देणार नाही. तुम्ही लिहून द्या. तुम्ही बोलताना सरळ बोलायचं. एक तर तुम्ही माफी मागायची, नाही तर आम्ही तुमच्या विरोधात काय करायचं ते करतो. भांगर साहेब काय तुझा भाऊ आहे का? का भांगर साहेब तुझ्या घरी येऊन काय करतो? Not listen, we are not somewhere. We are from MNS. We are a district president over here standing. I am here with you.
नाही मग एक काम करूया आता त्या दिवशी आपण एनसी दिले पोलिसांना एनसी दिले रेसिडेंट आहेत तर तुम्ही टेनंटला हॅरेस करायचं असं हॅरेस नाही किया है. अरे किती कंप्लेंट आहे किती कंप्लेंट आलेला आणि रेकॉर्डिंग पण नाही आमच्या व्हॉइस रेकॉर्डिंग पण नाही किती धमकी देतात लोकांना ॲम्ब्युलन्स मध्ये तर पाणी बोलते बाहेरून घ्या बाहेर पाणी पाणी आलो कशासाठी की जेव्हा त्यांना बोलणं आणि मराठी माणसांचं तकलीफ काय आहे तुम्हाला त्रास नाही बाजू में बाजू में कुछ नहीं है. बाकी सब सपोर्ट आप ही सपोर्ट करने वाले अकेले मैं इधर रेसिडेंट हूँ. सपोर्ट का बात नहीं है. बाकी के लोग सेक्रेटरी रेसिडेंट से ना कमिटीला नाही ना कमिटीला पण आहे. काय कमिटीला तू तू बाजूला तुझा काय संबंध नाही तुझा संबंध तू बोलू नाही तू बोर्ड ऑफ डायरेक्टर मध्ये नाही आहे ना तुझ्याशी बोलत नाही आहे ना बाजूलाव बाय नॉर्म सुद्धा सेक्रेटरीची कंप्लेंट आला काय नाही विचारायला आम्ही इथल्या विचारायला आलेलो तू मध्ये पडू नका त्या दिवशी एवढी भांडण लागली जेव्हा माणूस खाली आला खाली कसे काय आला ए भाई साईडला होतो साईडला हो तू साईडला भाई नाहीतरी बारून आणून पी अरे त्याला आयसीयूला ऍडमिट केला मी आणि बापाला आयसीयूला इथं बसवलेलं तुम्ही असं बोलतात अक्कलपणा येऊन बसलेली इथे तू काय वाटतं तुला त्या दिवशी ही बाई त्या माणसाला एवढी बोलली तर हार्ट अटॅक आला तेव्हा तुम्ही रेसिडेन्शियल लोक कुठे गेले? कुठे होता रे तुम्ही तेव्हा घरात तुम्ही कामाला मग संध्याकाळी तुम्ही कुठे होतं त्याच्यानंतर तुम्ही घरी चौकशी केली का बाबा मेंबरला काय झाला चेअरमॅन लोक त्यांना काय काय बोलले हे मेंबर नाही का तुमचे मेंबर नाही भेटले का आमच्या ही ताई 2% अवलाद काढते का म्हणते 2% नाही येणार म्हणा तुम्ही सरळ मराठी कुणाला आम्हीच ऍडमिट केलंय परत बाईक मध्ये आल्या कसा पण तू काय महिनाभर तिथं पडून राहतोस का अरे कोण घ्यायला चालत जाईल ना तर कसं पण येईल बाईक मध्ये आला कसं पण येईल ना तो रिक्षाने येईल चालत जाईल ह्या लोकांना तुम्ही आता मराठी माणसाची माफी मागायला पाहिजे लोकांना मग ते माहिती का तुला बोलायला यायचं नाहीये कसं नाही मेंबर म्हणून कुठे होता रे तेव्हा कुठे होता एवढ्या लोकांची कंप्लेंट होईपर्यंत तू मेंबर म्हणून कुठे होता इथे थांब आता तू आलास ना दादा मग तू रेकॉर्डिंग दाखव ना मग तुझ्या हातात आहे ना मोबाईल कॅमेरा खाली करतो आपण कॅमेरा खाली सिस्टम होता ना त्यांनी कोणी आमच्या पद्धतीने आम्ही आलोय आता मनसेवाले महाराष्ट्र सैनिक राज ठाकरेंचा महाराष्ट्र सैनिक गाडतो इथे सॉरी बोल माफी माग माफी माग आणि आम्ही परत आता नाही काय इंग्लिश बोलले बापानं बोला बांधले नाही त्याच्या बापानं बोला तुम्ही बोला आम्ही मराठी माणसाला परत त्रास देणार नाही हमने कभी दिया नहीं और दिलाय म्हणून आम्ही माफी माग आम्ही ऐकायला आला नाही आम्हाला ऐकायला आला नाही ऐकायला आला नाही आम्हाला ऐकायला आला नाही मला वडिलांची पहिली ती माफी मागणार या माग त्या दिवशी त्या दिवशी तुमच्यामुळे मला वाटलं ना खूप अरे आयसीयू में एडमिट किया उनको पानी पीने दिया पडले इथे बोलले आणि इथे आता पाणी पडली ताई मला चक्कर येऊन पडली
कंप्लेंट बोलले ना सॉरी बोलले काय सॉरी सॉरी बोलले की झालं हे कागदपत्र हे कोण झालं तुम्ही सांगितलं ना सॉरी बोला कर असं सॉरी बोलले की झालं आपको किसी ने वकालत नहीं दी है। मेंबर हो ना मेंबर की कर रहे हो आप बीच में मत बोलो। मैं क्या बोल रहा हूँ बीच में मत बोलो आपको आप क्या बोलो हमारा आपको तकलीफ नहीं हमारा आपको तकलीफ नहीं आपका हमको तकलीफ नहीं है। आप बीच में मत बोलो आपका हमसे कुछ लेना देना नहीं है। आप मत नीचे बात में बोलो तिला आपण बोलायला वकालत मत करो किसी की। तुम्ही मध्ये शांत बोलू रहो। नका आणि तुम्ही मध्ये बोलू नका तुमच्या बाजूला बाजू में जाओ इधर मत बाजू में इधर मत तुमच्या ओनर्सला जर काही झालं कॉल केला ऐक तुमच्या ओनर्सला जर कॉल केला हिनी परत तर मग आपण ओनरला कॉल करून सांगता ना अधिकार सांगा 2 दिवसात तिला बोल हिने तर त्रास दिला ना आम्ही हिने त्रास दिला ओनरला कॉल करून टेनंटला काहीतरी केलं मला तुम्ही सोडवायला निघणार आम्ही आहोत तुम्ही बिंदास बोला नाही तुडवणार आहे अशी तुडवणार आहे ना आणि हिचा पगार चौघांचं साधन नाही त्याला सांग पगार द्यायला ते माहिती आहे बोलतो की तुझ्या पगार वेगळं काय आहे काय वेगळं काय आहे त्यांचं काय वेगळं काय आहे पगाराचं काय एका हिच्या पगाराचं तुम्ही कोणाच्या घरी काम करत होते कुठे काम करत होते तुम्ही सांगितलं देऊ नका पगार तिला ते कसं देईल कसं साधन का माझं ना त्याला चांगलीच घोळवी तर तुपात साधन त्याला नाही तिला ना ती सोडायची मॅडम ती अशी माफी मागायला पाहिजे आणि परत कोणाला त्रास देणार नाही सिक्युरिटी आणि मराठी माणसाचा परत आम्हाला फोन आला मॅडम लक्षात ठेवा आता तुम्हाला माफी मागायला लावली आहे शेवटचा आम्ही पर्याय राहते माझं मिस्टर एवढा डेअरिंग तू पहिली माझ्या वडिलांची माफी मागायची त्याशिवाय माफ नाही करणार एवढं लक्षात ठेवते वडील खाली सुद्धा येऊ शकत नाही तुमच्यामुळे झाले त्या दिवशी ओरडून ओरडून बोलत होती ना खाली करून बोला बोलत होती ना आवाज खाली करून बोला म्हणून माझ्या वडिलांचे स्टँड आहे बोलत होती तरी विश्वास नाही ठेवला महाराष्ट्रामध्ये तू काय करतो माझ्या नियमनाखाली म्हणजे राजांना हिने सांगितलंय पगार देऊ नको मग ऑफिस मध्ये काम करतो तुझ्या लाज वाटत नाही असं लोकांना त्रास द्यायला आम्ही सगळे रिकाम टेकडे दुसऱ्याची इज्जत नाही काढायची मराठी माणसाची इज्जत काढताना मग तर राहायचंच नाही ना मग हेतून पुढे कुणाला त्रास झाला ना मग बसते हो रेखा ताई तुम्ही सांत्वन करायला बाई आता अशी बाई सांत्वन करायला माफीचा व्हिडिओ घ्या मराठी भाषेची आम्ही काय हीच निष्पत्तीला नमस्कार मी अदिती सोनार महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष रायगड तुम्ही मागे बघू शकता हिरानंदानी पनवेल इथे आम्ही आलो आहे मागच्या काही दिवसांपासून वर्मा नावाच्या महिलेचा शर्मा नावाच्या सेक्रेटरीची सतत तक्रार आमच्याकडे येत होती एक तर परप्रांती वरती महाराष्ट्रात राहून ती आमच्या मराठी माणसांना न सांगता कामावरून काढणार 3 दिवसापूर्वी या ताईंच्या वडिलांना फक्त ते भाडोत्री आहेत तुम्ही आमच्याकडे राहायचं नाही या मुद्द्यावरनं अर्वाच्य भाषेत जातीवाचक शिव्या दिल्या पोलिसांना आम्ही पैसे टेबलवर फेकून तुम्हाला इथेच गाडू शकतो इथपर्यंत त्यांची मजाल जाते कशी या प्रश्नाचं उत्तर मागायला आम्ही आज आलो होतो त्यांच्याकडनं मराठी माणसांची माफी मागून घेतली आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रत्येकाला सांगेन की महाराष्ट्रात राहून मराठी माणसाच्या नादाला लागू नका जर आम्ही रस्त्यावर उतरलो ना तर तुम्हाला पळू मारू जय हिंद जय महाराष्ट्र रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील हा जो काय तुम्ही सगळा हा व्हिडिओ बघितला प्रचंड मनस्ताप आणि तीव्र संताप देणारा हा सगळा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आहे पनवेल भोकरपाडा या ठिकाणी हिरानंदानी यांची खूप मोठी सोसायटी आहे बिल्डिंग आहेत या सोसायटीमध्ये एक धक्कादायक हा प्रकार घडला आहे एका मराठी कुटुंबाला ॲग्रीमेंट संपल्यानंतर कशाप्रकारे रूम ओनर नाही आहे म्हणजे घर मालक दबाव टाकत नाही आहे तर त्या सोसायटीची अध्यक्ष जी असते छपरी अध्यक्ष ही छपरी अध्यक्षा त्या मराठी कुटुंबावरती दबाव टाकते की आत्ताच्या आत्ता घर खाली करा आणि गेटच्या बाहेर जा ही परप्रांतीय ही बाहेरून आलेली आहे
भले त्यांचं ॲग्रीमेंट संपू द्या, त्यांना रूम खाली करायचे, त्यांना 5 महिन्याचं बाळ देखील आहे. आणि या सगळ्या दबावामुळं त्या बिचाऱ्या मुलाचे वडील हॉस्पिटलाइज झाले. त्यांना छातीमध्ये दुखायला लागलं म्हणून त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं. आणि तरी देखील ती बाई बोलते की तुम्ही गेटच्या बाहेर जा, आत्ताच्या आता गेटच्या बाहेर जा. ही काय घराची मालकीन झाली का? ही सोसायटीच्या अध्यक्ष तर हिनं सोसायटी बघायला पाहिजे. तुम्हाला सांगू, आपण राजकारणासाठी इतके खालच्या लेवलला पडलेलो आहे ना, त्याचा फायदा हे सगळे परप्रांतीय घेताना आपल्याला दिसतात. या प्रकरणामध्ये मनसेच्या महिला जिल्हा अध्यक्ष ज्या आदिती सोनार मॅडम आहेत, यांनी या गोष्टीमध्ये लक्ष घातलं आणि त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी प्रयत्न केला. विषय मित्रांनो काय माहिती आहे का, पाठीमागच्या वेळेला पण बघायला आपल्याला मिळालं की म्हणजे ज्या वेळेला हे सरकार स्थापन झालं त्याच्यानंतरच जे गिरगावमध्ये असेल, मुंब्र्यामध्ये असेल, बऱ्याच ठिकाणी मराठी माणसांचा हा मुद्दा गाजला. इतक्या कमी वेळामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ह्या सगळ्या घटना घडणं हे येणाऱ्या काळासाठी धोक्याची घंटा देखील असू शकते, जर आम्ही आज जागे नाही झालो तर. आपण काय झालं माहिती आहे का, हा आमचा पक्ष, तो आमचा पक्ष, हा आमचा नेता, तो आमचा नेता, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना आम्ही मराठी हे विसरून गेलो. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये मग ह्या अशा प्रकारच्या घटना घडतात. ह्या आमच्या सामान्य मराठी माणसांना नाहक त्रास सहन करावा लागतो. या सगळ्या गोष्टींचा आणि या सगळ्या परप्रांतीयांचा, माजुरड्या परप्रांतीयांचा माज उतरवण्याची वेळ आलेली आहे. आणि ती तर माज मनसे उतरवते, पण मनसेने एकट्याने हा ठेका घेतलेला नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जे रिलेटेड मिनिस्ट्री आहे हे काय काम करते आणि इकडचे बाकीचे नेते काही मराठी नाही आहेत का, हे लोक अशा प्रकरणामध्ये का बोलत नाहीत? किती तुम्ही मग तुमच्या पक्षाची जी काय तुमची गोष्ट आहे त्याला चाटत बसण्यापेक्षा कधीतरी मराठीसाठी मदतीला या पुढे. प्रत्येक वेळेला तुम्ही आत्तापर्यंत काय गिरगावमध्ये ते मारवाड्यांनी बोललेला, मुंब्र्यामध्ये आपल्या मराठी माणसाला मदत करण्याची असं लाविना जाधव त्या ठिकाणी पोहोचले, या ठिकाणी आदिती सोनार मॅडम पोहोचल्या, ज्या महिला जिल्हा अध्यक्ष पण रायगड जिल्ह्याच्या. अजून बऱ्याच ज्या ठिकाणी मराठी माणसांचा हा मुद्दा गाजेल त्या ठिकाणी मनसे पहिली का जाते हो, शिवसेना का जात नाही, भाजप का जात नाही, त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस का जात नाही? हे काय जे दुबईवरनं आलेले पक्ष आहेत का? हे पण महाराष्ट्रातलेच पक्ष आहेत ना. इथली लोकं ह्या पक्षामध्ये काम करणारी पण महाराष्ट्रातली लोक आहेत. ही लोकं का जात नाहीत त्या ठिकाणी? का तर तुमचा परप्रांतीय जो काय मतदार आहे, तुमचा वोटर आहे, तो नाराज होईल म्हणून. अरे पण या गोष्टींना, ह्या लोकांना खुश करण्यासाठी ही लोक तुमच्याच बोकांडी बसतात, ते बघा ना तुम्ही. आपण या प्रकरणामध्ये त्या पीडित व्यक्तींना देखील भेटायचा प्रयत्न करूया आणि संबंधित ते जिल्हाध्यक्ष आहेत, महिला जिल्हाध्यक्ष आहेत त्या आदिती सोनार मॅडम, त्यांना देखील बोलायचा प्रयत्न करू आणि विषय काय तो आपण एकदा पुन्हा समजून घेऊ. पण हा व्हिडिओ अत्यंत गंभीर आहे. शेअर करा, लाईक करा, चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. जय शिवराय, जय मल्हार.